नमस्कार. तर आजच्याला मस्त अशी माझी तयारी चालली. आज तिळाचं लाडू बनवणार आहे. 1 वाटी तीळ घेतलंय, अर्धी वाटी शेंगदाणा घेतल्यात, अर्धा चमचा एलदोडे घेतल्या, एलदोड्याची पावडर घेतली, 2-3 चमचे 3 चमचे तूप आहे म्हणायचं साजूक, आणि गुळ घेतलाय. आणि आता पहिल्यांदा शेंगदाणा तीळ भाजून घेणार आहे. आपल्याला जसं गोड हवं तसा मी गुळ घालणार आहे त्या अंदाजाने. थोडासा निम्याला कमी घातला तरी जमन, पण मी निम्मा घेतला या. शेंगदाण्याचं टरपाला उकलस तर भाजलं. आता हे तीळ बी गवळं गवळं बारीक जाळा भाजून घेते मी. असं भाजून घेतल्यानंतर चव मस्त येते तिळाला, आणि मऊ अगदी खुसखुशीत आपलं लाडू होत्यात तिळाचं. आता ते ताटलीत काढून घेते. जरा त्याला आता गार करून घेते. गार करून घेणार आहे आणि ह्याचं शेंगदाण्याचं टरपालं काढून घेणार आहे मी. शेंगदाण्याची आता फॉलकाट काढून घेतली आणि हे असं जाडसर असं बारीक करून घेणार आहे मी. लय बारीक नाही, असं नुसता जराशी एका शेंगदाण्याचं 5-6 तुकडं, जसं आपल्या दाताखाली चावाय गावन असं मुगाच्या डाळीगत बारीक बनवणारे. लय बी बारीक नाही, मुगाच्या डाळीपासून बी जाड ठेवणारे. जसा शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला जाडसर, तसा आता तीळ पण जाडसर वाटून घेणार आहे. थोडं थोडं करून नुसतं दुखवून घेणार आहे. एक अर्धा बारीक होऊन देणार आहे. भाजल्या तीळ वाटायला मस्त येतात. ह्या तिळाला म्हणजे उष्णता जास्त असते, त्याच्यामुळं हे थंडीच्या दिवसात खाल्लेलं पदार्थ चांगलं असतं, आपल्या आरोग्याला पण भारी असतं खाल्लेलं. हे तीळ मी वाटते, पण बरंच कमी करून वाटल्या जात आहे, जास्त करून तीळ राहिल्या जात आहे. तर जास्त करूनच राहिलं पाहिजे अखंड तीळ. आबाड दोबाड वाटल्यासारखं वाटून घेते. गुळ आता खिसून घेते. बारीक चिरून येण्याने घेतला तरी जमतोय, नाही तर टिचून, पण मी खिसूनच घेते. आता हे गुळ अर्धा किलो खिसून घेतलाय, आणि हे तीळ आणि शेंगदाणा हे दोन्हीचं प्रमाण, हे मिश्रण म्हणजे अर्धा किलो आहे, आणि गुळ त्याला अर्धा किलो. कढई तापाय ठेवली, त्यात आता गुळ टाकून घेते. आता हे साजूक तूप आहे ते टाकून घेते. गुळ इगारल्याच्या नंतर थोडीशी उकळी येऊन देणार आहे त्या गुळाला. तर जास्त नाही, 1 मिनिट भर, शक्यतो 1 मिनिट पण जास्त होतंय त्याला. आता जाळ म्हणजे एकदम बारीक करून घेणार आहे. आता गुळ इगरून चांगलं 1 मिनिट भर त्याला उकळी आणून घेतली.
तीळ टाकून घेते त्याच्यात आणि एकदम सुल जाळावं म्हणजे नासला जाळ खाली तरी चालेल कारण हा हार तर भरपूरच आहे. शेंगदाणा बी आहे कुट केलेला. आता ही एलदोड्याची पावडर आहे ती टाकून घेते त्यात. मस्त असं आता मिक्स करून घेते सगळं. थोडस त्यातलं निम्म तूप मागाशी टाकलेलं आता राहिलेलं ते तूप टाकून घेते. जाळ काय खाली मी अजिबात लावला नाही, पूर्ण जाळ इजून दिलाय. आता खाली उतरून ताटात काढून घेणार आहे का. थोडस कोमट झालं की लाडू बांधून घेणार आहे. आता मस्त आहे लाडू बांधून घेते मी. गरम गरम असताना जरा बाजतय बी हाताला, पण ते गरम असताना चांगलं बांधायला येतात, लय बी गार नाही. आणि हे असं बारीकच लाडू बांधल्यावर मस्त तिळाचं. खर तर या संक्रांतीच्या सणाला आणि ह्या थंडीच्या दिवसात ह्या तिळाचं लाडू बनवतात. तर चाललंय बनवायचं आणि मी पण आता बाणायला बनवू लागतो. तर मागाशी मेंढराकडून आलो होतो तोपर्यंत बाणाने इकडे बाकीची सगळी तयारी केली होती. मग सागर आई काय बनवते आज? होय, खाणार ना तू? तर चालली मस्त बाकी बाणायची लाडू बांधायची तयारी. लाडू बांधून घेते या आणि ह्या तिळाचं लाडू म्हणजे ह्या पुसाच्या महिन्यात म्हणजे संक्रांतीला बनवल्या जातात. जसं दिवाळीला आपण बुंदीचं लाडू बनवतो तसं ह्या म्हणजे जानेवारी मध्ये हे आपलं तिळाचं लाडू, कारण जानेवारी मध्ये थंडीचे दिवस असतात आणि संक्रांतीचा महिना असतो. आणि मग ह्याच्यामध्ये मस्त बाकी अगदी तिळाचं गुळाचं त्याच्यामध्ये बाकीचं शेंगदाणं हे घालून बरसक पदार्थ घालून हे तिळाचं लाडू बनवले जातात. तर मस्त बाकी चालले बनवायचं आणि मी पण बनवू लागतो. मग बाणाय चाललंय ना बनवायचं, लागोय मदत करू लागा ना म्हणजे उरकन पटकन. हा ना, व्हायला मस्त येते रे. बारका चोंडू बनवे. जर सागर बनवतो चोंडू हात नाही तुला. हात दोन आहे. कुठे मारा मारा कुठे. मग हिथं मांडी घालून बस. चल हा, इथं बस. हा, इथं बस. बस खाली. हा, बस खाली. माझा सेपरेट खाली ठेवा हा ना, त्या घराच्या खाली. पुढे तुझा लाडू तुझं तू खा. होय. खायचं काम कर तुझं. दर अजून बनव. गुळगुळे. यात सगळं आहे सागर. लय मस्त मिश्रण बाणाने बनवलं. खाऊन गुळचट लागते. कसं काय लागते होय बाणाय? संक्रांतीला म्हणजे एकामेकाला तिळगुळ देतात नाही का? काय हा तिळ द्यायचं आणि गोड बोलायचं ना. मग काय. काय काय तर म्हणजे लांबून पाठवतात लोक नाही. जाते तर जाता इकडं परती घरोघरी तीळ द्यायला जाणार, आपण जायचं त्यांच्या इथं, त्यांनी यायचं आपल्या इथं. आई हे बघ
हे असं बनवायचं आणि न्यायचं. लय मस्त बाकी बनवला सागरने. ठेवू का आता? काय कायला जर बनवाय नाही विकत आई ठेव. भेटलं तर असं विकत पण भेटतात बनवायला, आई ठेव. बनवून आपलं आई ठेव. तर आता कसं आहे, आपण घरी बनवलं हे म्हणजे खा. भारी नाही. हा चिकट त्याचं कसलं लाडू होतं? बनवतात, कोण वड्या पण बनवतात बारीक बारीक. तिकडलं ये पण. सागरचं बनवायचं चालले का लाडू खायचं चालले होय सागर? हा? उरकला का बानाई? वराकलं ना, तुमची सागरची मदत होती म्हणून वराकलं. सागरने किती लाडू केलं? सागरने ते आपलं केलं बी ना खाल्लं बी. तर मस्त बाकी बानाईनी आणि आम्ही दोघांनी हे आज तिळगुळाचं लाडू बनवून घेतलं. झालं ना? मग बरंच झालं अहो माहिती आहे. हे असंच बारीक बारीक बनवायला लागतात. आता या लाडूला 3 वाजल्यापासून चाललं होतं माझं काम, हा ना? तर दिवस मावळायला आला आता. दुसरं मी पण काय आलो ना काम आता थोडा वेळ काढून मेंढराकडून. म्हणून तो उरकला नाही तर मग अजून मला एकटीला टाइम गेला असता. आता दिवस म्हणजे थोड्या वेळात मावळलं जाता. हे काय नाही अगदी अलगद फोडला तरी हवा खुसखुशीत लाडू मऊ. लसलशीत का? हा, मग असाच पाहिजे. असा मऊ लाडू म्हणजे तिळाचं काय काय कडक होत्यात. दर सांगा तुला. खा. आता जरा देवा बिवाला बी निवद दावला पाहिजे. हा? हा ना मग. देवाच्या मुरत ठेवायच लागायचं. आपलं पहिल्यांदा केलं म्हणजे आता सागर म्हणजे आता बारका असल्यामुळे त्याला द्यायचा. द्यायचं ना. मग काय. आई देव बाहेर काढू का? हा, बारक्यापासून देवी. हा ना. हा? काढू का आई? बारक्यातून जास्त म्हाताऱ्या माणसातून बारक देवाच्या ह्याच्यात असतं. मग काय. आई काढू का सांग? नाही बाबा, मी पुंचती दमवायच गडीभर आता. तर आता बाकीचं काम आहे. आता वाघर पण द्यायची, बाकीचं बाणाया स्वयंपाक पण करायचा आहे. गुढीला जायचंय आता. गुढीला गुढी जायचंय. बरीच लांब आहेत तिकडं. तर हे मस्त बघ अगदी तिळ गुळ शेंगदाणं घालून बनवलेलं मस्त बघ अगदी लाडू. शेंगदाणं. सागर पण सांगतोय. बाणाय काय चाललंय? लाडू बनवलेले तर वर ठेवले तर मुंग्या जायची भीती असते ना, मग आपलं वर जपून वर ठेवायचं नीटनीट. वाजेच्या पोटी ठेवलं होतं. मस्त बाकी ठेवलं होतं. हा, मुंगळ्याच्या बेने मुंगळ होत्यात, मग मुंग्या होत्यात. गार मांडावं लागतं नुसती हुडहुडी हा बरं ना. मला तर. सागर तर वाघच झालाय. नाव ना. लय गार म्हणजे हाताला बरफ झाल्या वाणी का. हा ना. आणि असं नुसतं गारीचं हात पंज नाक नाक तर लय गार पडले. आता जेवण झालं मस्त बाकी. तर सागरने आता विषय काढला होता. लाडू खायला ना हा? दरा सागा लागला. लाडू खाली होत. लाडूचं मस्त वास थंडी येतो. जाईल वाटतंय लाडू खाल्यावर. हा, थंडी जाती. दरारच्या तुला लाडू. बस खाली, खाली बसून खा. कस काय लाडू येतं काय जण झाले ते. दरा तुम्हाला हो. हा खातो की खा की तुम्ही. आम्ही खाऊ का? तिळगुळ खाल्लं गोड बोला. अजून बोलायचंय आपण. हे आपलं कस काय झालं ते बघा. तिळगुळ खान गोड बोला सागर. परत आलं किसन परत आलं काय? मी लय वाट बोलत होतो. सागर तर माग सर की एवढा जवळ कशाला येतो सागर तू? खाली बसतो जागा. कसा काय अर्चना मस्त आहे, तिळाचा लाडू? मस्त आहे. बस खाली. म्हणजे नाही बरं, पण मस्त झालाय मऊ. हा लय मस्त झालंय. मऊ झाले का? लय मऊ झालं म्हणजे मस्त झालंय. खुसखुशीत झालते का? का लुसलुशीत? खुसखुशीत. हम्म. नाही बरोबर. वाघूला दिला का? वाघूला एक दे. वाघू बघतोय. हा? जा. वाघूला एक लाडू दे सागर. नाही खायचा वागून लाडू खाईन. खाय खाय दे बा एक. दे. वाघू आलाय ना. ठेव खाय, हात लावून तोंडाला. खाताय की? बघ तिळगुळ गोड बोला म्हणा. वाघू गेला घेऊन लाडू. खासदार जेवण हा? खासदार हा तुम्ही टाकून आला की ताण्या काढतोय त्याचा. ना काय करतो आता. दोघं बी गरीब होता. खाऊन आला लाडू आहे परत. सागर कसा काय लागला लाडू? हा वागू वागू तुला कसं काय लागला? जाऊ तुम्हाला.
हा तुम्हाला हो तरी काय बोलला नव्हता योगा नंबर जा तुम्ही खुसखुशीत झालं मस्त सागरने किती घालू अहो मोरदेवचे इतकं भात लागतो ना सागरने मागाशी बांधता बांधताच खाल्लं. होय होय मुरून दिलं लय भात लागणार लागते ना. एकच नंबर लागणार औषध जरी करून सकाळचं खाल्ला तरी जोरात लागणार पाहुणे रावळाला पण द्यायला लागतं ना हा लागते ना. पाहुणे रावळे मग जेवण द्यायला लागते ना मामाच्या यांच्या वाड्यात.